महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणीत आदिवासी दिनाचा जल्लोष, महापुरुषांच्या चित्ररथासह भव्य शोभायात्रा। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि एकजुटीचा जागर करणारा जागतिक आदिवासी दिन वणीत रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विविध कार्यक्रमासह महापुरुषांच्या चित्ररथांचा समावेश असलेली भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषेतील आदिवासी नृत्य पथकांनी सादर केलेल्या नृत्यांनी तसेच ढोल, ताशे, संबळ आणि पारंपरिक वाद्याच्या गजराने शहर दुमदुमून गेले। कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाच्या जीवनाशी घट्ट नाते असलेल्या धान्याचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर निसर्गवासी माजी ग्रामपंचायत सदस्य दगूबाबा भरसट यांना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली। आदिवासी समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे स्मरण करून त्यांना विचारांना पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, जल, जंगल, जमीन यांच्याशी असलेले नाते, शिक्षणाचे महत्त्व तसेच नव्या पिढीने आपल्या हक्कासाठी आणि विकासासाठी संघटित होण्याची गरज यावर मार्गदर्शन केले। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावी भाषणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाचा इतिहास, महापुरुषांचे योगदान आणि आदिवासी संस्कृतीचे महत्त्व आत्मविश्वासाने मांडले। सामाजिक कार्यकर्त्या बबिता सूर्यवंशी यांच्या वतीने पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाच्या प्रतिभेट देण्यात आल्या। वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यानंतर कळवण चौफुली येथून महापुरुषांच्या चित्ररथासह भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। पारंपरिक वेशभूषेतील विविध आदिवासी नृत्य पथके शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली। डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात आल्याने पारंपरिक वाद्याचा निनाद आणि आदिवासी नृत्यांनी वातावरणात उत्साह निर्माण केलाय। महापुरुषांचे चित्ररथ, पारंपरिक कला, संस्कृतीचे दर्शन आणि युवकांचा उत्साह यामुळे वणी शहराला आदिवासी संस्कृतीचा रंग चढला होता। शोभायात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने मिरवणुकीचे दर्शन घेतले। महिला, युवक, युवती, आबालवृद्ध तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी संस्कृती, परंपरा जपत शिक्षण, संघटन आणि विकासाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय। उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सोहळ्याने वणीत जागतिक आदिवासी दिनाची विशेष छाप उमटली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।